हॅलो फ्रेंड, आज आपण एक एक्झाम्पल बघणार आहे जो फायनल कंपनीज अकाउंट आहे आणि त्यावर सोल्युशन कसं करायचं ते सुद्धा पाहणार आहे. तर एक एक्झाम्पल वाचून दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे. फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्सेस ऑफ न्यू इंडिया ट्रेडिंग कंपनी लिमिटेड, प्रिपेअर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2008. तर एक न्यू इंडिया कंपनीची काही माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट आणि पी&एल अकाउंट हा ओपन करायचं सांगितलेलं आहे 31/3/2008ची. तर काय काय दिलेलं आहे त्याच्या खाली बघा. तर तुम्ही एक्झाम्पल लिहिणार तेव्हा कळेल तुम्हाला. ओपनिंग स्टॉक आहे, परचेस आहे, सेल्स आहे, परचेस रिटर्न आहे, सेल्स रिटर्न आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, याची काही अमाऊंट बी दिलेली आहे समोर. ठीक आहे. ऑडिट फीज आहे, वेजेस आहे, डायरेक्टर फीज आहे आणि काही ॲडजस्टमेंट दिलेले आहे. ठीक आहे. तर आपण ॲडजस्टमेंट वाचून घेऊ आणि जसं ते वस्तू येईल, जसं ओपनिंग स्टॉक, परचेस, त्यावर काय ॲडजस्टमेंट असेल तर तिथं आपण थांबू. तर ॲडजस्टमेंट नंबर आहे काय, क्लोजिंग स्टॉकची रिलेटेड आहे. हे आपण क्लोजिंग स्टॉकच्या वेळेला घेऊ. चार्ज ऑन डेप्रिशिएशन आहे 10%, बिल्डिंगवर 10% डेप्रिशिएशन आहे. आणि तिसरा नंबर आहे ट्रान्सफर 20,000 टू रिझर्व्ह फंड. असे 3 ॲडजस्टमेंट आहे. तर आपण एक्झाम्पल कसं सोडवायचं ते बघू आपण. एक्झाम्पल सोडवताना पहिल्यापासून एक एक वस्तू घ्यायची, त्यावर काही ॲडजस्टमेंट असेल तर ते प्रोसेस करायचं. तर सर्वात पहिले आहे ओपनिंग स्टॉक 60,000. ओपनिंग स्टॉक येते परचेस अकाउंटच्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, म्हणून इथं मी लिहितो ओपनिंग स्टॉक किती आहे 60,000. त्यानंतर दुसरं आहे परचेस, किती आहे 2,40,000. आणि यावर खाली अजून असं दिलेलं आहे की परचेस रिटर्न आहे 10,000, म्हणून हे काय होईल मायनस. म्हणून परचेस कुठे येते ट्रेडिंग अकाउंटला येते, म्हणून आपण इथे लिहू टू परचेस किती आहे 2,40,000 आणि त्यामधून लेस परचेस रिटर्न, म्हणून इथं मी फक्त रिटर्न लिहितो किती आहे 10,000. राहिले किती 2,30,000. ठीक आहे. परचेस झालं. त्यानंतर आहे सेल्स 3,80,000 आणि त्याच्या खाली आहे सेल्स रिटर्नसुद्धा आहे 10,000. ठीक आहे. तर आपण बघू. सेल्स रिटर्न 10 नाही 20,000. ठीक आहे. पहिले सेल्सची रक्कम लिहून घे. सेल्स 3,80,000. सेल्स कुठे येते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सेल्स 3,80,000, त्यामधून सेल्स रिटर्न 20,000. राहील किती 3,20,000मधून 3,80,000मधून 20,000 गेले, राहते 3,60,000. बघा, ओपनिंग स्टॉक झालं, परचेस झाला, सेल्स झाला, त्यावरचे जे रिटर्न होते ते बी गेलं. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटवर इंटरेस्ट मिळाला तर हे कंपनीच्या दृष्टीनं उत्पन्न आहे, म्हणून मी इथं लिहितो बाय. इथं वरती जाग सोडायचा, ग्रॉस प्रॉफिटचे येते ते इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. किती रक्कम दिलेली आहे बघा ते एक्झाम्पलला 12,000, म्हणून मी इथं लिहितो 12,000. त्यानंतर आहे सॅलरी. सॅलरी काय आहे, एक प्रकारच्या कर्मचाऱ्याला द्यायचा तो पगार असतो, म्हणून तो कंपनीच्या दृष्टीने काय आहे खर्च, म्हणून तो पी&एल अकाउंटच्या डेबिट साईडला येते. बघा, या साईडला खर्च येते, या साईडला उत्पन्न येते, म्हणून इथं लिहितो मी टू सॅलरी. किती रक्कम आहे एक्झाम्पलमध्ये बघायचं, सॅलरीची रक्कम आहे 20,000, म्हणून इथं लिहितो मी 20,000. त्यानंतर आहे ऑडिट फीज. ऑडिट फीज 10,000. ऑडिट फीजसुद्धा काय खर्च आहे, म्हणून इथं लिहितो मी टू ऑडिट फीज 10,000. त्यानंतर आहे ऑडिट फीज नंतर आहे व्हेजेस. व्हेजेस काय एक प्रकारचा खर्च आहे, मजुरी आहे. तर व्हेजेस कुठे येतं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. व्हेजेसची रक्कम बघून घ्या. व्हेजेस बरोबर 50,000. ठीक आहे, म्हणून इथं लिहितो मी टू वेजेस 50,000. त्या व्हेजेस नंतर आहे डायरेक्टर फीस 15,000. डायरेक्टर फीस काय आहे खर्च आहे, म्हणून मी इथं लिहितो पी&एल अकाउंटच्या डेबिट साईडला येईल ते डायरेक्टर फीज
15,000. डायरेक्टर फीज नंतर आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे 12,000. ते सुद्धा कुठेही P&L अकाउंटच्या डेबिट साईडला आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 12,000. त्यानंतर आहे बिल्डिंग 80,000. तर बिल्डिंग ही फिक्स ॲसेट आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला असते, पण ही आपण इथं बॅलन्स शीट नाही काढले, फक्त ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. म्हणून बिल्डिंगच्या कशाला दिली आहे, तर बिल्डिंग यासाठी दिली आहे की त्यावर ॲडजस्टमेंट दिलेली आहे. चार्ज डेप्रिशिएशन 10% ऑन बिल्डिंग. डेप्रिशिएशन कुठे येते, P&L अकाउंटच्या डेबिट साईडला येते, म्हणून इथं लिहू आपण डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग. आता किती, 80,000ची बिल्डिंग आहे आणि त्यावर 10% डेप्रिशिएशन आकारलं आहे, भागीला 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, राहिले किती, 800 गुणिले 10 किती होतात, 8,000. म्हणून डेप्रिशिएशन किती आले, 8,000. त्यानंतर आहे बॅड डेप्स 10,000. बॅड डेप्स कुठे येईल, इथं येईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. बॅड डेप्स किती आहे, बॅड डेप्स 10,000. बॅड डेप्स नंतर आहे प्लॅन्ट अँड मशिनरी. प्लॅन्ट अँड मशिनरीसुद्धा ही फिक्स ॲसेट आहे, म्हणून ती इथं येणार नाही, त्यावर ॲडजस्टमेंटसुद्धा नाही आहे. डेप्रिशिएशन असतं तर आपण इथं घेतलं असतं. त्यानंतर आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स आहे 25,000. इन्शुरन्स कुठं येते, तर ते P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. टू इन्शुरन्स 25,000. त्यानंतर आहे जर्नल रिझर्व. हे सुद्धा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येते. आणि शेवटचं आहे फ्रेट 15,000. तर हे कुठे येते, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू फ्रेट किती, 15,000. आता काय राहिलं, ॲडजस्टमेंट. एक नंबर आहे क्लोजिंग स्टॉक ₹1,20,000. क्लोजिंग स्टॉक हे ते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, म्हणून इथे लिहायचं क्लोजिंग स्टॉक 1,20,000. त्यानंतर आहे चार्ज डेप्रिशिएशन आपण आकारलेला आहे. ट्रान्सफर 20,000 रिझर्व अँड फंड. हा सुद्धा इथं ॲडजस्टमेंटला लागू नाही होत. तर असा आहे, हा एक्झाम्पल संपला आहे. त्यानंतर आपण टोटल ओढायची. ठीक आहे, तर टोटल सर्वात पहिले ही क्रेडिट साईडची मारायची, कारण की इथं जास्त असण्याचे चान्सेस असतात. बघा 3,60,000 अधिक 1,20,000 कॅल्क्युलेटर असेल तर करून बघा, 4,80,000 होतात. आता 4,00,000 हे किती, 60 आहे, हे 230 आहे, 50 आहे, हे 15 आहे. असं वाटते हीच साईड जास्त आहे, म्हणून मी इथं लिहितो 4,80,000. ठीक आहे. आता यामधला जो फरक असेल त्याला नाव देऊ आपण ग्रॉस प्रॉफिट. बरं, पहिले याची टोटल मारून घ्यायची, किती होत आहे, 60,000 अधिक 2,30,000 म्हणजे किती, 2,90,000, 2,40,000, आय थिंक 3,55,000 टोटल येत आहे. ठीक आहे. आणि ही आहे 4,80,000. आय थिंक 1,25,000 हे तुम्ही कॅल्क्युलेटरवर करून बघायचं. ठीक आहे. हे ते ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे, मी पुस्तकामधली टोटल बघतो 1,25,000. तर ही 1,25,000 जी ग्रॉस प्रॉफिट आहे ना, ही त्याला शिफ्टिंग कुठं करायची, जर या साईडला असेल ती फरक, तर ती या साईडच्या अपोजिट साईडला. जर इथं कधी निघत असेल ग्रॉस लॉस, तर ते या साईडला येईल, डेबिटला. ठीक आहे. इथं जर डेबिट असेल तर इथं क्रेडिट, म्हणून इथं लिहितो मी बाय ग्रॉस प्रॉफिट. किती आहे, 1,25,000. त्यानंतर यांची टोटल बघा, टोटल मारा. जी साईडची जास्त असेल ती साईडची मारायची. आय थिंक ह्या साईडची जास्त असेल, 1,37,000. म्हणून ही टोटलसुद्धा लिहितो मी 1,37,000. आणि जो फरक असेल तो इथं येईल टू
नेट प्रॉफिट बघा, नेट प्रॉफिट किती येत आहे, तर नेट प्रॉफिट येत आहे तुमचं 37,000 म्हणजे 37,000. ठीक आहे. तर असा एक्झाम्पल आहे. यासाठी तुम्हाला P&L अकाउंटच्या डेबिट साईडला कोणकोणते खर्च येतात, या क्रेडिट साईडला कोणकोणते उत्पन्न येतात, ट्रेडिंग अकाउंटला कोणकोणत्या बाजू येतात, डेबिट साईडला क्रेडिट साईडला कोणकोणत्या येतात, ह्या गोष्टी माहीत असेल त्यावेळेला एक्झाम्पल सोडवणं अजून सोयीस्कर आणि इझी वाटतं. ठीक आहे. थँक्यू.